सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथं सकाळची कामं सुरू होते। तर हे बेडशीट आहे ना दिवाळीच्या वेळेस टाकलेलं होतं, त्याच्यानंतर काही बेडशीट बदललंच नाही, कारण फक्त इकडं आम्ही काय झोपायलाच येतो, दिवसभर हॉलमध्येच असतो। तर मग मी इथं दुसरं बेडशीट टाकून दिलेलं आहे। पहिलं बेडशीट काढून घेतलं, ते आता मी धुवून घेणार। तर चला, इथं हे बेडशीटसुद्धा टाकून झालेलं आहे। तर चला, मी आता फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्यानंतर तुमच्याशी परत बोलते। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर चला, इथं मी चांगल्या सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर सकाळी म्हणण्यापेक्षा आता 9:30 वाजलेले आणि माझे ना सकाळचे सगळे कामं आवरून झालेले। पण काल जे आपण ढोकळ्याचं बॅटर मी तयार केलेलं होतं ना, तर त्याचा मला ढोकळा बनवायचा आहे। तर म्हटलं चला, तुमच्यासोबत सुद्धा मी ती झटपट रेसिपी शेअर करणार आहे। तर आणि देवांशी ना आज घरीच आहे, कारण सकाळी तो उठलाच नाही आणि आज थोड्या वेळेस स्कूल असते 11 वाजेपर्यंत। तर तो सकाळी उठला नाही ना, तर मग बसवाले काका आले आणि ते परत तसेच गेले। तर म्हटलं जाऊ दे, आज थोड्या वेळेस स्कूल आहे। तर आणि तो रात्री काय करतो, उशिरा झोपतो, मग सकाळी त्याला लवकर जागच नाही येत। तर चला, म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि छान रेसिपीसुद्धा शेअर करूया। तर चला, आज देवांशी ना घरीच आहे, स्कूलमध्ये नाही गेला का बरं? जायचं नव्हतं आज? काय करतोय? टीव्ही पाहतो? जे ढोकळ्याचं बॅटर आहे ना, जे जशा पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते तसं काही झालेलं नाही। तर मी आता त्याच्यामध्ये ना थोडंसं लिंबू सत्व टाकणार आहे। थोडंसं याच्यामध्ये मी लिंबू सत्व घेतलेलं आहे, त्याला मी थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवते आणि ते त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे। जास्त नाही करणार आहे, कारण मग जास्त आंबट होणार, तर थोडंसंच ॲड करते। पण हे सर्वप्रथम मी म्हणजे हे जे दाणे दाणे असतात ना, तर ते विरघळून घेते पाण्यामध्ये। तर चला, तर याच्यामध्ये ना मी आता थोडीशी साखर टाकून घेते, जवळपास 1 चमचा। त्याच्यानंतर थोडीशी हळद, त्याच्यानंतर थोडंसं तेल पण ॲड करणार आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि जे लिंबू सत्व टाकलेलं होतं मी या वाटीमध्ये, तर ते त्याच्यामध्ये मी ॲड करते। सर्वप्रथम हे थोडंसं मी ढवळून घेते। तर याच्यामध्ये ना मी आता हे लिंबू सत्व ॲड करते। तर इथं मी ना जे कुकरचं भांडं असतं ना, तर ते घेतलेलं आहे। तर मी आता त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेते। तेल व्यवस्थित चांगलं पसरून घ्यायचं। इथं मी तेल चांगलं पसरून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे बॅटर आहे ना ह्याच्यामध्ये ॲड करायचं। तर इथं मी एक पातेलं टेकवलेलं आहे, त्याच्यामध्ये जवळपास 2 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि कुकरमध्ये लावल्या जाते ना ती प्लेट, तर ती प्लेट त्याच्यामध्ये टाकलेली आहे। तर मी आता त्याच्यामध्ये ना हे बॅटर ठेवून देते, परत याच्यावर एक झाकण ठेवते। तर याच्यामध्ये मी एक प्लेट टाकून घेतली झाकण म्हणून आणि वरतून पण एक झाकण ठेवलेलं आहे। तर चला, मी आता हे होऊ देते आणि झाल्याच्यानंतर परत दाखवते। 10-12 मिनटं झाले, त्याच्यानंतर मग मी पाहिला ढोकळा झाला का नाही, पण ढोकळा व्यवस्थित झालेला होता। असं वाटलं ढोकळा आता व्यवस्थित होणार नाही, पण एकदम छान असा ढोकळा झालेला होता आणि चांगला टम्म फुगलेला पण होता।
तर त्याच्यानंतर आहे ना मग मी तडका द्यायचा होता, तर त्याच्यासाठी थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडासा मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि थोडासा आपला सांबारसुद्धा टाकून घेतलेला आहे. तर इथं मी तडका तयार केला, थोडंसं हिंगसुद्धा टाकलं होतं मी. त्याच्यानंतर मग मी त्या ढोकळ्यावरती हा तडका टाकून दिला. तर इतका छान ढोकळा झालेला होता, एकदम मस्त झालेला होता, चवीला पण छान झालेला होता. तर देवांशले पण आवडला, त्यांना पण थोडासा खाल्ला, कारण त्याला सॉससोबत खायचा होता आणि तो म्हणजे त्यानं ढोकळा जास्त खाल्लेलाच नाही. मला तर असं आठवतच नाही की देवांशनं असा ढोकळा खाल्ला म्हणून, पण त्याला खूप आवडला, तर त्यानं पण मग माझ्यासोबत खाल्ला. आम्ही दोघांनी ढोकळा खाल्ला आणि त्याच्यानंतर आहे ना पाठीमागच्या ज्या ताई आहे त्यांनी मला आवाज दिला होता, तर मला त्या ताईंनी हा सांबार दिला. पाठीमागचा जो प्लॉट आहे ना, घराच्या पाठीमागचा जो प्लॉट आहे तर तो रिकामा आहे. तर त्या रिकाम्या प्लॉटमध्ये ना आमच्या पाठीमागच्याच एका ताईनं भाजीपाला लावलेला आहे. थोडीशी मेथी लावलेली आहे, थोडासा लसूणसुद्धा लावलेला आहे, म्हणजे जी लसणाची पात असते ना, तर ती लसणाची पात पण छान आलेली आहे. म्हणजे आपल्याला भरीत करायचं असलं तर लसणाची पात त्या ताईकडंच म्हणजे मी घेत असते, 2-3 वेळेस घेतली मी. हिरवी मिरच्याची 2-3 झाडं, गिलक्याचे 2 वेल लावलेले, पुन्हा कारल्याचा 1 वेल लावलेला आहे. असा तो त्यांनी थोडासा भाजीपाला, मेथी, पालक आता त्यांनी टाकलेला आहे, म्हणजे कालच टाकला त्यांनी. काल त्यांनी मेथी, पालक, थोडासा सांबार म्हणजे धनी टाकलेले. तर ते आता जर परत उगून आले तर मग मी तुम्हाला नक्की दाखवणार. आणि हे छोटे छोटे टमाटे दिसत आहेत ना, याची चटणी बनवली जाते, म्हणजे ठेचा केला जातो. तर हे छोटे छोटे टमाटे ना, तर त्याच प्लॉटमध्ये 2-3 रोपं लावलेले होते त्यांनी, तर त्यांना त्या रोपात चांगली झाडं झालेले, तर त्यालाच आलेले होते. तर मग थोडेसे त्यांनी ठेवले आणि थोडेसे मला दिले, आणि पपईसुद्धा लावले. पुढच्या वेळेस मी तुम्हाला नक्की ते व्हिडिओमध्ये दाखवणार. तर चला आता बाकीचे राहिलेले कामं करून घेते. आज आहे ना मला हे तुम्ही पहिले सुरुवातीला पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, ज्यांनी माझे अगोदरचे व्हिडिओ पाहिलेले, तर इथं हे रॅक आहे ना ओपन होतं, तर ह्याला आता पूर्ण म्हणजे पॅक करून घेतलेले फर्निचरनं, तर तुम्हाला दिसले असेल. मला जास्त दिवस साफसफाई करून झालेलीच नाही, पण तरी पण किती धूळ झालेली. तर मग थोडासा वेळ होता दुपारच्या वेळेस, म्हणजे जास्तीचे काही आज कामं केली नाही, तर म्हटलं चला हे आपण आवरून घेऊ. तर इथं मग मी ते पूर्ण व्यवस्थित आहे ना क्लीन करून घेतलं. जे लिक्विड मी तयार केलं होतं ना गॅसचा वटा पुसण्यासाठी आणि गॅसची शेगडी पुसण्यासाठी, जे लिक्विड मी वापरते तेच लिक्विड मी ह्या कामासाठी सुद्धा वापरते, अशा साफसफाईसाठी. त्यानं एकदम क्लीन आणि व्यवस्थित होते. तर तुम्हाला हे डोअर दिसत आहेत ना, तर ते डोअर स्लायडिंगचे, तर ते स्लायडिंग जी खाली लोटल्या जाते ना, तर त्याच्यामध्ये असे गॅप असतात, म्हणजे ते असे फिट केलेले असतात. तर ते काही आपल्याला हाताने स्वच्छ करता येत नाही. तर मग मी थोडंसं असं एक डोकं लावून काहीतरी म्हटलं ते व्यवस्थित क्लीन करून घेऊ. तर हे बघा एवढी धूळ त्याच्यामध्ये निघत होती. तर चला मी आता हे क्लीन करून घेते. तर हे एकदम सोप्या पद्धतीनं क्लीन केले जाते. थोडंसं एखादी काडी जरी घेतली आणि त्याला आपण थोडासा कपडा जरी असा थोडासा गुंडाळून घेतला आणि ते त्याच्यामध्ये फिरवलं, तर त्याला पूर्ण धूळ आहे ना, थोडासा ओला करून घ्यायचा, त्याला पूर्ण धूळ व्यवस्थित म्हणजे लागते, म्हणजे पूर्ण धूळ त्याला व्यवस्थित चिटकून येते. तर हे बघा त्याच्यानंतर जे रिकामे झालेले डबे होते, आता फराळाचं एक एक डबा रिकामा होतो आहे दिवाळीच्या फराळाचा. तर तो डबे म्हटलं 2-3 रिकामे झालेले होते, तर ते आता हाताहात घासून घेत होते. तर चला इथं मी डबेसुद्धा घासून घेतलेले. जास्त अजून 2-3 डब्यात फराळाचं होतं थोडंसं, तर मग ते जेव्हा रिकामे होईल तेव्हा परत घासणार. पण मग हे म्हटलं आता घासून ठेवू, तर इथं मी हे डबेसुद्धा घासून घेतलेले आणि ते ना मी पुसून घेतले आणि इथं टेबलवरती थोडेसे सुकट ठेवलेले. तर आणि बघा हे झाडं बघा किती छान दिसतं, एकदम हिरवगच्च झालेलं आहे. थोडंसं इथं पहिलं जे सुरुवातीचं झाड होतं ना, तर ते मी उन्हात ठेवलेलं आहे आता काही दिवस. आणि आता हे झाड आता आणलेलं आहे आणि हे झाड पण बघा किती सुंदर झालेलं आहे. तर खूप छान दिसत होतं ते घरामध्ये. आणि हा कलर पिवळा कलर मला खूप आवडतो. तर हे बघा ह्या कुंडीतलं पिवळं कलरच्या कुंडीतलं झाड एकदम सुंदर झालेलं होतं. तर म्हटलं चला तुम्हाला ती झलक दाखवूया. तर चला इथे आहे ना माझे हे कामंसुद्धा करून झालेले आहे. तर हे बघा मग मी त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळची वेळ झालेली होती, तर म्हणजे संध्याकाळी मी ते डबे ना परत जिथल्या तिथं लावून दिले. तर हे बघा एकदम व्यवस्थित आणि क्लीन झालेलं आहे. आपल्याला वाटते की फर्निचर केल्याच्या नंतर धूळ होत नाही, पण फर्निचर केल्याच्या नंतरही खूप धूळ होते. ते पण खूप साफ करावं लागते, ते पण म्हणजे शिल्लकचं काम होते उलट ते. कारण ते कपाटही स्वच्छ करावं लागतात, त्याचे डोअरही स्वच्छ करावं लागतात. तर इथं मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं मी ते डबे लावलेले. तर ह्या पद्धतीनं ते डबे मी तिथं ॲडजस्ट केलेले. फक्त याचा एकच फायदा आहे की आपण त्याच्यात काहीही ठेवलं तर ते फक्त आपल्याला पाहणाऱ्याला डोळ्यांना दिसत नाही. जेव्हा आपण ते डोअर उघडू तेव्हाच त्यांना ते दिसणार.
तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.